तर आज आपण असिस्टंट सहाय्यक पूर्व परीक्षा 2013 राज्यशास्त्र चे PYQ बघणार आहेत. 2013 ची एक्झाम आहे. सहाय्यक असिस्टंट किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर 2013 राज्यशास्त्रीय पॉलिटी चे PYQ बघणार आहोत आज आपण. तर आता बघा त्या कॉन्टेक्स्ट मधील क्वेश्चन आहेत, पण बऱ्यापैकी आपण स्टॅटिक सिलेबसच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत ते आपण डिटेल बघणार आहेत, कारण त्या क्वेश्चनच्या रिप्रेसने पुढील क्वेश्चन येतात. स्टॅटिक क्वेश्चनच्या रिप्रेसने पुढील क्वेश्चन बघणार आहोत आपण. आता बघा त्यावेळेस 2013 दरम्यान हा क्वेश्चन आला होता. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अन्य कोणत्याही मंत्र्याकडे देण्यात न आलेल्या अशा काही विभाग व खात्याचेही प्रमुख आहेत. ते विभाग खाती म्हणजे ए कार्मिक व सार्वजनिक तक्रारी व पेन्शन, नियोजन मंत्रालय, बी सी अणुऊर्जा विभाग, डी अवकाश विज्ञान. कोणते बरोबर आहे? ए ऑप्शन सी आणि डी, 2 ऑप्शन ए आणि डी, 3 ऑप्शन ए बी सी डी, 4 ऑप्शन बी फक्त. तर बघा आता या प्रश्नाचं उत्तर येते 3 ए बी सी डी. तर प्राईम मिनिस्टरच्या अंडर एक्स ऑफिसो म्हणजे जनरली एक्स ऑफिसो म्हणजे पदसिद्ध जो प्राईम मिनिस्टर असेल, जनरली त्याच्या पदसिद्ध प्राईम मिनिस्टरच्या अंडर हे विभाग जनरली त्यांच्याकडे ठेवलेले असतात. जनरली आता सध्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या अंडर सुद्धा हेच विभाग आहेत. तर आपण हे डिटेल बघूया आता थोडं. तर बघा आता भारताचे पंतप्रधान हे जे खाते कोणत्याही मंत्र्याला दिले नाही अशा सर्वच खात्याचे प्रमुख असतात. जे खाते कोणत्याही मंत्र्याला दिले नाहीत त्याचे प्रमुख प्राईम मिनिस्टर असतात. सध्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीत येणारी खाती तर कुठली आहेत बघा? कार्मिक व सार्वजनिक व तक्रारी पेन्शन, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, कार्मिक म्हणजे पर्सोनेल, मिनिस्ट्री ऑफ पर्सोनेल, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन, अणुऊर्जा विभाग, ॲटॉमिक एनर्जी, अवकाश विभाग, स्पेस, डिपार्टमेंट ऑफ स्पेस. सर्व महत्त्वाची धोरणविषयक मुद्दे व इतर मंत्र्याच्या अखत्यारीत न येणारी सर्व विषय हे प्राईम मिनिस्टरच्या अंडर असतात. लक्षात ठेवा, प्राईम मिनिस्टरच्या अंडर असणारी या क्वेश्चन मधील सर्व खाती सध्या ही प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीच्या अंडरच आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन, नियोजन मंत्रालय. आता नियोजन मंत्रालयाचे झाले नीती आयोग, ते सुद्धा त्याचे चेअरमन प्राईम मिनिस्टरच आहेत. अणुऊर्जा विभाग, अवकाश विज्ञान. आता बघा नियोजन विभागाचे झाले नीती आयोग. नीती आयोगचे चेअरमन आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, चेअरपर्सन किंवा चेअरमन. आता बघा आपल्याला माहिती आहे प्राईम मिनिस्टर बद्दल आपण डिटेल पाहिलेले आहेत. तर प्राईम मिनिस्टर बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर बघा, प्राईम मिनिस्टर हे आर्टिकल 75 काय सांगतं? प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर निवडेल आणि प्राईम मिनिस्टर ज्या लोकांना सांगाल त्यांची काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यावरून प्रेसिडेंट निवडून देतील. जे खासदार जे मंत्री होतील ते प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यावरून प्रेसिडेंट त्यांना मंत्री करतील. आता बघा एक महत्वाचे आर्टिकल आहे आर्टिकल 75. हे आर्टिकल म्हणजे आपल्या पार्लमेंट सिस्टीमचं बेडरॉक प्रिन्सिपल आहे. आपली पार्लमेंट सिस्टीम ह्या आर्टिकलवर आहे, आर्टिकल 75 वर. त्यामध्ये मी बघायला गेलं तर आर्टिकल 75(1) काय सांगते बघा की काउन्सिल ऑफ मिनिस्टर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. हे प्रिन्सिपल फार महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. आर्टिकल 75(1) सांगतोय की काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे मंत्री परिषद सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते, राज्यसभेला नाही. लोकसभेला का? कारण ते लोकांकडून निवडून आलेले असतात, त्यामुळे ते लोकसभेला जबाबदार असते. आता महत्वाचे आर्टिकल आपण घेऊया प्राईम मिनिस्टरच्या रिलेटेड, ते रिपीटही होतील. पण बघा आर्टिकल 78 ही आपल्या प्राईम मिनिस्टरची पंतप्रधानाची ड्युटी आहे
की कुठलेही डिसिजन घ्यायचे असेल तर ते डिसिजन प्रेसिडेंटला सांगणे. कम्युनिकेट डिसिजन ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू प्रेसिडेंट. महत्त्वाचे डिसिजन असेल ते प्रेसिडेंटला सांगणे ही प्राईम मिनिस्टरची ड्युटी आहे. बघा, प्राईम मिनिस्टर आले तर आपण थोडक्यात काय करूया, मिनिस्टर करण्यात कमिटी आहेत ना झाले 2024 मध्ये जून 2024 जून जुलै 2024 मध्ये कॅबिनेट कमिटीचे रिफॉर्मेशन केलेलं आहे, चेंज करण्यात. कमिटी महत्वाचे आहेत. 8 पैकी 6 कॅबिनेट कमिटीचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर आहेत, लक्षात ठेवा. तर कॅबिनेट कमिटी चेंज करण्यात आले आणि GNDA चे काही घटक आहेत त्यांना ऍड करण्यात आले. पण आपल्याला फक्त महत्वाचे म्हणजे कॅबिनेट कमिटीचे अध्यक्ष कोणत्या कॅबिनेट कमिटीचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर आहेत ते आपल्याला महत्वाचं आहे. बघा, तर बघा, कॅबिनेट कमिटी ऑफ अपॉइंटमेंट, कॅबिनेट कमिटी ऑफ अपॉइंटमेंट याचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स याचे अध्यक्ष सुद्धा प्राईम मिनिस्टर असतात. लक्षात ठेवा, जी MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ही कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स या कमिटीने पारित करण्यात आलेली असते. त्याच्यासाठी तर बघा, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस रेकमेंडेड कोण करतोय बघा, तर कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, CACP, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर अँड कॉस्ट प्राइजेस, CACP, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. आणि अनाऊन्स कोण करतोय तर लक्षात ठेवा, MSP अनाऊन्स करतोय कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, जिचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात. सारखं न्यूज मध्ये असते म्हणून आपण घेतलेलं आहे. तर बघा, आता कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर याचे सुद्धा अध्यक्ष प्राईम मिनिस्टर असतात. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, याचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर. कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट, काही नवीन कॅबिनेट कमिटी ऍड करण्यात आल्या आहेत. बघा, कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट प्राईम मिनिस्टर्स. कॅबिनेट कमिटी ऑन स्किल, लाईव्हलीहूड आणि एम्प्लॉयमेंट प्राईम मिनिस्टर. बघा, आता कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन, कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन, कॅबिनेट कमिटी ऑन पार्लिमेंटरी अफेअर, ह्या 2 कमिटी वेगवेगळ्या व्यक्तीने लीड केलेल्या आहेत. बघा, आता बघा, आपण काय बघत आहोत, कॅबिनेट कमिटी. आता बघा, आपण बघत आहोत कॅबिनेट कमिटी. तर लक्षात ठेवा, 8 पैकी 6 कॅबिनेट कमिटी प्राईम मिनिस्टर लीड करतात. त्या कुठल्या आहेत? कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट प्राईम मिनिस्टर, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, कॅबिनेट कमिटी ऑफ पॉलिटिकल अफेअर्स, कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी, कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट, कॅबिनेट कमिटी ऑन स्किल, लेबर, एम्प्लॉयमेंट. या 6 कमिटी प्राईम मिनिस्टर लीड करतात. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन हे होम मिनिस्टर लीड करतात, त्याचे चेअरपर्सन होम मिनिस्टर असतात. लक्षात ठेवा. कॅबिनेट कमिटी ऑन पार्लिमेंटरी अफेअर्स, डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे कॅबिनेट कमिटी ऑन पार्लिमेंटरी अफेअर्स याचे चेअरमन आहेत. लक्षात ठेवा. आता काय करण्यात आले, चेंज करण्यात आले बऱ्यापैकी. तर जी कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट आहे यामध्ये 2च मेंबर आहेत, एक प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर. 2च मेंबर आहेत जे अपॉइंटमेंट करते. हायली पॉवरफुल बॉडी आहे. प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर हे 2च मेंबर आहेत कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट मध्ये. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स मध्ये 11 मेंबर आहेत. इथे 2 मेंबर आहेत, इथे 11 मेंबर आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स मध्ये 14 मेंबर आहेत. लक्षात ठेवा. परत कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट यामध्ये 13 मेंबर आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन स्किल, लाईव्हलीहूड, एम्प्लॉयमेंट यामध्ये 12 मेंबर आहेत.
तर महत्वाचं लक्षात ठेवा, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर 14 मेंबर बॉडी आहे, सगळ्यात मोठी बॉडी आहे हीच, सगळ्यात मोठी बॉडी आहे. लक्षात ठेवा प्राईम मिनिस्टर कुठल्या कुठल्या लीड करतात. फक्त 2 चेंज आहेत, त्यामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन हे चेअरमन असतात होम मिनिस्टर, कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर एज अ मिनिस्टर असतात डिफेन्स मिनिस्टर. आणि आत्ताच जून ते जुलै 2024 मध्ये ह्यामध्ये चेंज करण्यात आलं आहे कॅबिनेट कमिटीमध्ये, लक्षात ठेवा. आता बघा प्राईम मिनिस्टर बद्दल आपण माहिती बघत आहोत. तर एक महत्वाची बॉडी आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. यामध्ये बघा याचं पदसिद्ध अध्यक्ष एक्स ऑफिशियो चेअरमन प्राईम मिनिस्टर असतात. ही लार्जेस्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट बॉडी आहे, 1942 ला स्थापन झालेली आहे, हेडक्वार्टर दिल्ली आहे आणि मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंडर आहे. महत्वाची बाब म्हणजे प्राईम मिनिस्टर याचे एक्स ऑफिशियो चेअरमन असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. तसंच बघायला गेलं तर जी विश्व भारती युनिव्हर्सिटी आहे वेस्ट बंगाल, रवींद्रनाथ टागोर यांनी चालू केलेली, तर त्याचे प्राईम मिनिस्टर हे चान्सलर असतात, आचार्य. प्राईम मिनिस्टर हे चान्सलर असतात. तसेच गव्हर्नर प्रधान रेक्टर असतो, प्रधान असतो, प्रेसिडेंट परिदर्शका किंवा व्हिजिटर असतो. जनरली काय जे युनिव्हर्सिटी असतात त्यांचे चान्सलर हे गव्हर्नर असतात, पण विश्व भारती युनिव्हर्सिटी ज्याचे चान्सलर लक्षात ठेवा प्राईम मिनिस्टर आहे. आता बघा पुढील क्वेश्चन आहे, राष्ट्रपती कडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते? ए, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. बी, ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी. सी, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. डी, संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे. पर्यायी उत्तरे 1 फक्त ए, 2 ए आणि बी, 3 ए आणि सी, ए आणि डी. तर बघा याचं योग्य उत्तर आहे ए आणि सी, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. जसं आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लोकसभेत मेजॉरिटी पार्टी किंवा त्यांचं एनडीए गठबंधन आहे, तर मेजॉरिटी बहुमतकारी पक्षाचे नेता आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी तसं सांगता येत नाही. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. तर बरोबर आहे ए आणि सी याचं उत्तर आहे. तर बघा आता काय होतं बघा आता बघा आपण अगोदरच बघितलेलं आहे राजघटनेतील कलम 75 राष्ट्रपती ची नियुक्ती करतात आणि पंतप्रधानांच्या सांगण्यावरून प्रेसिडेंट मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्टर अपॉइंट करते, पण प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यावरून करते. लक्षात ठेवा आपल्या घटनेमध्ये प्राईम मिनिस्टर हा डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह आहे. डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह आहे म्हणजे काय, तर तो रिअल एक्झिक्युटिव्ह आहे, खरा प्रमुख आहे. त्यामुळे तर आपल्या पार्लमेंटरी सिस्टमला प्राईम मिनिस्ट्रियल सिस्टीम असेही म्हटलं जातं. जशी अमेरिकेची प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे त्याची आपली प्राईम मिनिस्टर सिस्टीम आहे असं म्हटलं जातं. तर बघा जो आपला प्रेसिडेंट असतो, प्रेसिडेंट हा बघा आता आर्टिकल 75(1) नुसार प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टरची निवड करतो. प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यावरून प्रेसिडेंट काउन्सिल ऑफ मिनिस्टर मंत्री परिषदेची मंत्र्यांची अपॉइंटमेंट करतो. तसंच प्रेसिडेंट हा नामधारी प्रमुख असतो, नामधारी प्रमुख, त्यालाच आपण डी ज्युरे एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो. डी ज्युरे एक्झिक्युटिव्ह, डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह प्राईम मिनिस्टर असतो,
डी ज्युरे एक्झिक्युटिव्ह म्हणजे फक्त नामधारी रबर स्टॅम्प, एक थोडं निगेटिव्ह मध्ये बोललं जातं रबर स्टॅम्प किंवा नामधारी प्रमुख म्हटलं जातो, पण आपल्या घटनेतील सर्व कामे ही प्राईम मिनिस्टरच्या नावाने होतात, लक्षात ठेवा. बघा, साधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचे बहुमत प्राप्त असणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडण्यात येते. आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि त्यांची एनडीए यांना बहुमत प्राप्त आहे, तर त्यांना प्राईम मिनिस्टर एनडीए चे प्रमुख किंवा एनडीए गठबंधनाचे प्रमुख म्हणून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली, त्यामुळे ते प्राईम मिनिस्टरसाठी योग्य आहे. पण अपवादात्मक स्थितीमध्ये राष्ट्रपती स्वविवेकाचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून नियुक्त करू शकतात. पण जेव्हा मेजॉरिटी पार्टी नसेल, जेव्हा मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल, अशा वेळेस प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटला स्वविवेकाने एखाद्या व्यक्तीची प्राईम मिनिस्टर म्हणून निवड करू शकतात, ज्यावेळेस ते मायनॉरिटी गव्हर्नमेंट असेल, मेजॉरिटी नसेल. तर बघा, आता नियुक्तीनंतर साधारण 1 महिन्याच्या आत पंतप्रधानांना आपले बहुमत सिद्ध करावे लागते. तर आपण बघितलं, पंतप्रधानांना 1 महिन्याच्या आत बहुमत सिद्ध करावे लागते. कधी कधी कार्यकाल चालू असताना पंतप्रधानाचा मृत्यू झाल्यास आणि योग्य व्यक्ती उत्तराधिकारी म्हणून उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करू शकतात. तर बघा, गुलजारीलाल नंदा हे 2दा काळजीवाहू प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत, गुलजारीलाल नंदा. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस अशी कंडिशन येईल, एखाद्या प्राईम मिनिस्टरचे निधन झाले असेल, जसं उदाहरण धरलं तर आपले राजीव गांधी यांचे निधन झाले होते, त्याच्या अगोदर इंदिरा गांधी यांचे निधन झाले होते, त्यावेळेस काळजीवाहू प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट अपॉइंट करतात. तर आता पुढील क्वेश्चन बघा, खालील विधाने लक्षात घ्या. ए, केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे. बी, भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. सी, भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, प्रश्न पूर्ण वाचत जावा. बरोबर आहे. पर्यायी उत्तरे: 1 ए आणि ब केवळ, 2 ब आणि सी केवळ, 3 ए आणि सी केवळ, 4 वरील सर्व. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय येते बघा, ए आणि सी. केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित असते. बरोबर आहे. आता आपण अगोदरच बघितलं आहे की प्रेसिडेंट हे नामधारी प्रमुख आहेत, कागदावर प्रमुख आहेत, नामधारी प्रमुख आहेत आणि सर्व ऍक्शन, गव्हर्नमेंटचे ऍक्शन प्रेसिडेंटच्याच नावाने होते, लक्षात ठेवा. हे बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही, हे चुकीचे आहे. कारण काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय प्राईम मिनिस्टर यांचा ॲडवाइस प्रेसिडेंट घ्यावा लागतो. प्रेसिडेंटच्या सल्ल्याची गरज आहे. स्वतः काही निर्णय घेऊ प्राईम मिनिस्टरने सांगितलं तो, कारण मेजॉरिटी पार्टी रूल आहे आपल्याकडे, त्यामुळे प्रेसिडेंटला प्राईम मिनिस्टरचे किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा सल्ला मान्य करावा लागतो. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे, हे बरोबर आहे. अधिकार प्रेसिडेंटला जाय लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार, पण ते प्राईम मिनिस्टर सांगाल तेव्हा करावा लागतो, हे लक्षात ठेवा. तर बघा, अजून काय डिटेल बघूया आपण. तर बघा, आर्टिकल 53 काय सांगते बघा. आर्टिकल 53 हे लक्षात महत्वाचे आर्टिकल आहेत, त्यावर क्वेश्चन रिपीट होतात. केंद्रीय कार्यकारी सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी निहित आहे. बघा, प्रेसिडेंट प्रमुख आहे केंद्रीय कार्यकारी सत्तेचा, आणि ही सत्ता राष्ट्रपती स्वतः किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपयोगात आणू शकतो. तर ही म्हणजे केंद्राचा निर्णय प्रेसिडेंट आहे, कारण तो नामधारी प्रमुख आहे. बघा, महत्वाचे काय आर्टिकल 74 अगोदरही पाहिले आहे. राष्ट्रपतींना आवश्यक ठिकाणी सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वा
खाली एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपतींनी सदर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करणे अपेक्षित आहे. तर बघा, एक प्राईम मिनिस्टरच्या अंडर एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिपरिषद असेल, त्याचा मेन प्राईम मिनिस्टर असेल आणि प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे प्रेसिडेंटला सल्ला देतील. तर लक्षात ठेवा, प्रेसिडेंटला हा सल्ला जनरली बंधनकारक असतो. जेव्हा गव्हर्नमेंट मेजॉरिटी पार्टी असते, जेव्हा गव्हर्नमेंट हे मेजॉरिटीमध्ये असते तेव्हा हे बंधनकारक असतो. पण गव्हर्नमेंट जेव्हा मायनॉरिटीमध्ये जाते तेव्हा प्रेसिडेंट पॉवरफुल बनतो. कारण आपण पाहिलेलं आहे, प्रेसिडेंट हा डी ज्युरो एक्झिक्युटिव्ह आहे, नामधारी प्रमुख आहे. तसेच प्रेसिडेंट हा हेड ऑफ स्टेट असतो, राष्ट्रप्रमुख म्हटलं तरी चालेल. आणि प्राईम मिनिस्टर हा हेड ऑफ गव्हर्नमेंट असतो, हेड ऑफ गव्हर्नमेंट, शासन प्रमुख असतो. लक्षात ठेवा, हेड ऑफ गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर असतो, तो शासन प्रमुख असतो. प्रेसिडेंट हेड ऑफ स्टेट राष्ट्रप्रमुख असतो. भारताच्या राष्ट्रपतीला खालील 2 परिस्थितीमध्ये लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार आहे. बघा आता, प्रेसिडेंटच लोकसभा विसर्जित करतो, परंतु प्राईम मिनिस्टरच्या सांगण्यानुसार करतो. पंतप्रधानांनी तसे करण्याचा सल्ला दिला तर, जेव्हा पंतप्रधान म्हणले की लोकसभा विसर्जित करा, तर ते मुदतपूर्व लोकसभा विसर्जित करू शकतात. सत्ताधारी पक्षाने बहुमत गमावले आहे असे राष्ट्रपतींना वाटल्यास. मी आत्ताच म्हटलं, जेव्हा मेजॉरिटी गव्हर्नमेंट मायनॉरिटीमध्ये जाते तेव्हा कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक तयार होऊन कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशनरी पॉवर, स्वेच्छाधिकार, प्रेसिडेंटला कॉन्स्टिट्युशनल सिच्युएशनल डिस्क्रिशनरी पॉवर भेटतात की जेव्हा मेजॉरिटी गव्हर्नमेंट मायनॉरिटी जाईल तेव्हा प्राईम मिनिस्टरला काही सिच्युएशनल डिस्क्रिशनरी पॉवर भेटतात. म्हणजे सिच्युएशननुसार, ही सिच्युएशन आली तर डिस्क्रिशनरी पॉवर आहे. डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे स्वेच्छाधिकार भेटतात. जसं गव्हर्नरला काही कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशनरी पॉवर आहेत. कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशनरी म्हणजे घटनेनेच त्यांना स्वेच्छाधिकार दिला आहे की काही बिल गव्हर्नर प्रेसिडेंटच्या सल्ल्यासाठी राखू शकतो, हे घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे. पण प्रेसिडेंटला सिच्युएशननुसार डिस्क्रिशनरी पॉवर आहे, स्वेच्छाधिकार आहे, हे लक्षात ठेवा. बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पार्लिमेंटरी सिस्टीमचे बेडरॉक प्रिन्सिपल किंवा ज्या आर्टिकलवर आपली पार्लिमेंटरी सिस्टीम बेस आहे ते म्हणजे आर्टिकल 75(5). काय म्हणतंय की पार्लिमेंटरी सिस्टीम आपण घेतलेली आहे का, आपण रिस्पॉन्सिबिलिटी वर्सेस स्टॅबिलिटी. आता USA ची जी प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे ती स्टॅबिलिटीला प्रेफर करते, USA ची प्रेसिडेन्शियल सिस्टीम. पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीचे प्रिन्सिपल घेतलेले आहे, त्यानुसार आपण जबाबदारीच्या प्रिन्सिपलसाठी पार्लमेंटरी सिस्टीम घेतलेली आहे. आपल्याकडे जनरली बघा, मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असते. हे आर्टिकल 75(5) सांगते, लक्षात ठेवा की काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते. हे आर्टिकल फार महत्त्वाचे आहे. हे आपल्या पार्लमेंटरी सिस्टीमचा गाभा आहे किंवा ज्या बेडरॉक प्रिन्सिपल हे आपले पार्लमेंटरी सिस्टीम आहे ते काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला उत्तरदायी असते. तसंच बघा, हे महत्त्वाचे आर्टिकल आहेत, रिपीट होतात आणि यावरच क्वेश्चन येतात. आर्टिकल 71(1) भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने केल्या जातात, हे आपण बघितलेलं आहे. तसेच आर्टिकल 78 हे सुद्धा एक महत्त्वाचे आर्टिकल आहे, ते पाहिलेलं आहे की प्राईम मिनिस्टरच्या ड्युटी काय, पंतप्रधानाची कर्तव्य. बघा, आपल्या घटनेमध्ये फंडामेंटल ड्युटी नव्हत्या पण पंतप्रधानांची कर्तव्य होती. लक्षात ठेवा, फंडामेंटल ड्युटी ही 42वी घटना दुरुस्ती 1976 मिनी कॉन्स्टिट्यूशनद्वारे इंदिरा गांधी यांनी ऍड करण्यात आली. लक्षात ठेवा, त्यासाठी स्वर्ण सिंग कमिटी होती फंडामेंटल ड्युटी देण्यासाठी, स्वर्ण सिंग कमिटी. पण आपल्या घटनेमध्ये प्राईम मिनिस्टरच्या ड्युटी होत्या. पुन्हा रिलेटेड कशा संबंधित, तर प्रेसिडेंटला संबंधित. तर बघा, संघराज्याच्या कामकाजाच्या प्रशासनाविषयी आणि कायद्याच्या प्रस्तावाविषयी मंत्रिमंडळाच्या सर्व निर्णयाची माहिती राष्ट्रपतीला देणे
हे पंतप्रधानांचे कर्तव्य आहे हे आर्टिकल 78 मध्ये सांगण्यात आले. लक्षात ठेवा, हे आपण पाहिलेलं आहे, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे महत्त्वाचे आर्टिकल आहेत, रिपीट होतात, यावरच क्वेश्चन येतात. आता पुढील प्रश्न बघा. खालील विधाने पहा. ए. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही. बी. केंद्र व राज्यांमधील कराचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. आता बघा, आहे नाही वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत? तर ह्या प्रश्न पूर्णपणे वाचणे गरजेचं आहे, कारण सिली मिस्टेक होता कामा नये. मिस्टेक असते, मग ते सिली मिस्टेक असो नाहीतर जनरल मिस्टेक असो. बघा आता, ऑप्शन 1 फक्त ए, 2 फक्त बी, 3 ए आणि बी, 4 दोन्ही नाही. तर बघा आता, या प्रश्नाचं उत्तर आहे 1 फक्त ए. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही हे बरोबर आहे. त्यामुळेच तर प्रेसिडेंट धनविधेयक रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. रिकन्सिडरेशनला परत पाठवू शकत नाही, कारण त्याच्या परवानगीनेच हे संसदेत मांडले जाते. केंद्र राज्यामधील कराचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून नाही तर प्रेसिडेंट राष्ट्रपतीकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. आता बघा, वित्त आयोग 280 आर्टिकल आहे, ते कॉन्स्टिट्युशनल आर्टिकल आहे, म्हणजे घटनेमध्येच आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे ती. बघा आता काय महत्वाच्या गोष्टी. खालील कलमांतर्गत संसदेमध्ये प्रस्तावित केल्या जाणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते. आता बघा, हे महत्वाचं आहे. बघा, आर्टिकल 3 काय सांगते? नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्याची क्षेत्रीय सीमा अथवा नावामध्ये फेरफार करणे. तर आता बघा, वेस्ट बंगालचं नाव चेंज करायचं असेल तर राष्ट्रपतीची परवानगी लागेल. एखाद्या राज्याची सीमा चेंज करायची असेल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामधील बेळगाव ही सीमा चेंज करायची असेल तरी प्रेसिडेंटच्या, त्यासाठी काही बिल आणायचं असेल तर प्रेसिडेंटची परवानगी लागेल. क्षेत्र सीमा यासाठी प्रेसिडेंटची परवानगी लागेल, लक्षात ठेवा. तसेच बघा, धनविधेयक आणायचं असेल, आर्टिकल 210 धनविधेयक आणायचं असेल तर प्रेसिडेंटची परवानगी लागेल. प्रेसिडेंटची परवानगी कुठे कुठे लागेल? आर्टिकल 3 नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्याची क्षेत्रीय सीमा अथवा नावामध्ये फेरफार करणे. 110 आर्टिकल 110 धनविधेयक आणायचं असेल प्रेसिडेंटची परवानगी लागेल. आर्टिकल 117(1) वित्तीय विधेयकासंबंधी विशेष तरतुदी असेल. आर्टिकल 304 राज्यामधील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहारासंबंध यावर निर्बंध आणायचा असेल तर या गोष्टीमध्ये प्रेसिडेंटची पूर्व परवानगी लागेल, लक्षात ठेवा. आर्टिकल 3, आर्टिकल 110, आर्टिकल 117(1), आर्टिकल 304 राज्यामधील व्यापार. आता बघा, दुसरा पार्ट काय सांगते ते बघूया आपण जरा. आपल्याला माहित आहे फायनान्स कमिशन, आत्ताच गव्हर्नमेंटने फायनान्स कमिशनला मंजुरी दिलेली आहे. आर्टिकल 280 नुसार फायनान्स कमिशन असते. ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, म्हणजे घटनेमध्ये त्याची तरतूद आहे, संवैधानिक बॉडी आहे. केंद्र व राज्य सरकारमधील करांचे वितरण, टॅक्स डिस्ट्रीब्युशन म्हणता येईल, करांचे वितरण करण्यासाठी राष्ट्रपतीकडून दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करण्यात येते. लक्षात ठेवा, दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. कोण करतं तर प्रेसिडेंट करतं, लक्षात ठेवा. जास्त लिखाण करत नाही, कारण कंटेंट महत्वाचं आहे. मी सारखं बोलत आहे त्यासाठी रिपीट करत आहे. आता बघा, आपण तर थोडं मनी बिल बद्दल थोडक्यात बोलूया. आले तर मनी बिलचे रेट आले तर मनी बिल फार महत्वाचं, त्यावर भरपूर रिपीटेड क्वेश्चन झालेले आहेत. अर्थ विधेयक किंवा धन विधेयक, राजघटनेमध्ये आर्टिकल 110 हे मनी बिल बद्दल सांगतो.
मनी बिल बद्दल सांगतो, धनविधेयकासाठी सांगतो. आणि लोकसभेचे स्पीकर मनी बिल ठरवतात. लक्षात ठेवा, त्यांचं सर्टिफिकेट लागतं लोकसभेच्या स्पीकर यांचे. सभापतीचे सर्टिफिकेट लागते की हे मनी बिल आहे म्हणून, आणि मनी बिल ठरवण्याचा अधिकार हा लोकसभेच्या स्पीकरला असतो. धनविधेयकासाठी लोकसभेला जास्त पॉवर आहे हे लक्षात ठेवा राज्यसभेच्या कम्पॅरेटिव्हली. कारण लोकसभा ही लोकांनी निवडून दिलेली असते, हाऊस ऑफ पीपल, व्हॉइस ऑफ पीपल यासाठी असते. त्यामुळे बघा, राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते मनी बिलसाठी. राज्यसभेला मर्यादित अधिकार आहेत. राज्यसभा ते मनी बिल राज्यसभा असहमत करू शकत नाही, रिजेक्ट करू शकत नाही. तसेच अमेंड बी दुरुस्ती बी नाही, रिजेक्ट बी अमेंड बी करू शकत नाही. तर काही सजेशन देऊ शकते, काही शिफारशी देऊ शकते की तुम्ही यामधील गोष्टी कमी करा, हा टॅक्स कमी करा, त्या टॅक्स कमी करा, अशा गोष्टी सजेस्ट करू शकते, शिफारशी देऊ शकते. लक्षात ठेवा, राज्यसभेला मनी बिलसाठी एक कालावधी आहे 14 दिवसाचा. त्या दिवसात त्याने रिपोर्ट द्या, शिफारशी द्या, नाही 14 दिवसानंतर बरोबर लोकसभा ते बिल पारित करणार. बघा, आता मनी बिल रिकन्सिडरेशन साठी पाठवता येत नाही. लक्षात ठेवा, पुनर्विचार करा म्हणून प्रेसिडेंट पाठवू शकत नाही. का? कारण ते त्याच्या परवानगीनेच, प्रेसिडेंटच्या परवानगीनेच मांडलेले असते. त्यामुळे रिकन्सिडरेशन साठी पाठवू शकत नाही. लक्षात ठेवा, मनी बिल साठी जॉईंट सिटिंग नसते. लक्षात ठेवा. आता मनी बिल आलंय तर आपण थोडक्यात कव्हरअप एक समरी घेऊया आपण, कव्हरअप समरी. तर बघा, जनरली हा एक सिलोग लक्षात ठेवा की ऑल मनी बिल आर फायनान्शियल बिल किंवा फायनान्स बिल. all money bill are financial bill but not all financial bill are money bill. हा डायग्राम, हा चार्ट लक्षात ठेवा की सर्व धनविधेयक हे वित्त विधेयक आहेत, पण सर्व वित्त विधेयक हे धनविधेयक नाही. तर बघा, वित्त विधेयकाच्या पोटामध्ये मनी बिल आहे. म्हणजे आपण थोडक्यात आपल्या लक्षात ठेवलं तरी चालेल की फायनान्स बिलचा मुलगा हा मनी बिल आहे. असं लक्षात ठेवण्यासाठी काय आपलं विसरणार नाही की ऑल मनी बिल आर फायनान्स बिल बट नॉट ऑल फायनान्स बिल आर मनी बिल. एक लक्षात ठेवा आणि व्हाईस वर्सा लक्षात राहतंय. पण हा चार्ट जरी लक्षात ठेवला की मनी बिल आतमध्ये आहे आणि त्याच्यावर मोठा भोपळा फायनान्स बिल आहे, तरी लक्षात राहतंय. तर मनी बिल बद्दल आपण थोडं महत्वाची माहिती घेतलेली आहे. आता आपण काय करूया, एक महत्वाची बॉडी आहे, त्यावर भरपूर वेळा क्वेश्चन विचारले आहेत, ते म्हणजे फायनान्स कमिशन. आर्टिकल 280 प्रेसिडेंट आपण करतो. आणि आता काही करंट मधल्या गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत. आता बघा, 60th फायनान्स कमिशन आपण करण्यात आलेलं आहे. त्याचे 4 मेंबर आहेत, 1+3 असे 4 मेंबर आहेत. लक्षात ठेवा, त्याचे चेअरपर्सन लक्षात ठेवा कोण आहेत. चेअरपर्सन आहेत अरविंद पनगारिया. जे अरविंद पनगारिया आहेत, जे नीती आयोगचे व्हाईस चेअरमन होते, ते अरविंद पनगारिया आता फायनान्स कमिशनचे चेअरपर्सन आहेत. त्याचे मेंबर लक्षात ठेवा, हे मेंबर सुद्धा महत्वाचे आहेत. अजय नारायण झा, एन्नी जॉर्ज मॅथ्यू, एक निरंजन राज्याध्यक्ष, एक अर्थनीती ग्लोबल काहीतरी ते NGO टाईप आहे, त्यांचे अध्यक्ष होते, पण त्यांनी रिझाईन केले. त्यामुळे आता मनोज पांडा यांना आपण करण्यात आले त्याच्या जागी. त्यांनी ऍक्सेप्टच केलं नाही निरंजन राज्याध्यक्षांनी. सौम्या कांती घोष, सॉरी ते 4+1 फॉर्म्युला असे 5 लोक आहेत. तर बघा, फायनान्स कमिशन मध्ये 4+1 असे 5 लोक आहेत.
1+3 नाही, लक्षात ठेवा, हे चुकलेलं आहे. हे बघा आता 4+1 असे 5 लोक आहेत. चेअरमन आहेत अरविंद पनगारिया. चेअरमन आहेत अरविंद पनगारिया. अजय, आता बघा 4+1 5 लोक आहेत फायनान्स कमिशन मध्ये. त्यामध्ये चेअरमन अरविंद पनगारिया. मेंबर आहेत त्याचे 4: अजय नारायण झा, एन्नी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा, सौम्या के घोष. हे करंटचे मटेरियल ऍड करण्यात आले बघा, न्यूज मध्ये होतं. आता हे रिपोर्ट कधी देणार आहेत बघा, ऑक्टोबर 31, 2025 ला रिपोर्ट देणार आहेत. आणि ह्यांचा कालावधी आहे, ह्यांच्या रिपोर्ट म्हणजे ह्यांचा फायनान्स कमिशनचा कालावधी 5 वर्षासाठी असतो. तर 1 एप्रिल 2026 ते 2031 असा एक 5 वर्षाचा कालावधी आहे, लक्षात ठेवा. हे फायनान्स कमिशन आहे, न्यूज मध्ये आहे. 4 मेंबर बॉडी प्लस 1 असं 5 मेंबर बॉडी, टोटल 5 मेंबर. अरविंद पनगारिया सहित 4 लोक, असे 5 लोक आहेत, लक्षात ठेवा. तर पुढील क्वेश्चन बघा आता.